नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत राहण्याचा सगळ्यांनी खूप प्रयत्न करायचा आहे. एवढे दिवस झाले तुम्ही सगळेजण सगळ्या गोष्टींना अशा पद्धतीने तोंड देताय, कुठल्याही प्रकारे न घाबरता तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता आहात. सगळं नवीन नवीन आपल्यावरती रोज डोक्यावरती असं मारलं जातंय. लॉकडाऊन आहे, जमावबंदी आहे, संचारबंदी आहे, सगळा भीतीदायक बाहेरचं वातावरण आहे. आपण आईवडिलांबरोबर जातो, पण तरीसुद्धा मनामध्ये कुठेतरी थोडीशी भीती आहे. आता एवढ्या वाजल्यानंतर बाहेर पडायचं नाही. ही सगळी बंधनं तुम्ही लहान असताना सुद्धा छानपैकी निभावून नेताय आणि त्यासाठी आपल्या गोष्टींची सोबत तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मदत करणार आहे मुलांनो. कारण संत ज्ञानेश्वर आणि ही जी भावंडं आहेत यांच्यावर सुद्धा असे अनेक कठीण प्रसंग आले आणि या प्रसंगांमधून त्यांनी जीवनाचा मार्ग कसा सोपा केला हे आपण यासाठीच की तुम्हाला मानसिक बळ मिळावं आणि आपण आपला वेळ कशा पद्धतीने सत्कारणी लावावा आणि योग्य पद्धतीने आपलं आयुष्य जे आहे, आपलं जगणं जे आहे ते कसं जगावं याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून हा गोष्टींचा सिलसिला आपण सुरू केला होता. आणि यापुढे सुद्धा तुमच्यासाठी हा गोष्टींचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे बरं का मुलांनो. संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी आपण बघत होतो आणि आज त्यातलीच पुढली गोष्ट आपण बघणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी आणि निवृत्तीनाथांनी भारतभर फिरून भागवत धर्माचा प्रसार करायचं असं ठरवलं आणि यामध्ये सगळ्या सामान्य लोकांना, सगळ्या संतांना आपण समाविष्ट करून घ्यायचं, जेणेकरून जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे भक्तीचा सोपा मार्ग प्रत्येकाला कळला पाहिजे. बघा, अतिशय लहानगी अशी ही वय होती. आता तुम्ही नाही का सगळे लहान आहात, पण परिस्थिती कशी आहे हे समजून घेऊन तुम्ही निमूटपणे आई वडील, आजी आजोबा सांगतायत त्याप्रमाणे छान वागताय. शिक्षण जसं तुमच्या वाट्याला येत आहे, ज्या पद्धतीने तुमच्या वाट्याला येत आहे ते सगळं तुम्ही स्वीकारता आहात. हे सगळी जी परिस्थिती असते ही आपल्याला या गोष्टी करण्यासाठी बळ देत असते आणि यातून आपलं मन जे असतं ते कसं कणखर करायचं त्यासाठी हे असे वेगवेगळे मार्ग आपण सगळ्यांनी शोधले पाहिजेत. तुम्हाला समजेल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या स्वतः करून बघितल्या पाहिजेत. असं समजा की आपल्याकडे आता आत्मपरीक्षण करण्यासाठी खूप सारा वेळ आहे. आपण अनेक सगळ्या गोष्टी करून बघत असतो. बघा, नेहमी रेग्युलर सगळं रुटीन असतं, त्यावेळेला आपली सकाळी उठल्यापासून रात्री पुन्हा झोपेपर्यंत सगळी घोडदौड सुरू असते. शाळेत जायचं आहे, क्लासला जायचं आहे, खेळायला जायचं आहे, घरचा अभ्यास करायचा आहे, क्लासचा अभ्यास करायचा आहे, परत सकाळी उठायचं आहे, हे रुटीन आपलं सुरू असतं. हे सगळ्यांना आवडतं निश्चितच, नाही म्हणत नाही. पण जेव्हा अशी वेळ येते त्यावेळी आपल्याकडे आता ॲम्पल ऑफ प्रचंड वेळ आहे आणि आता आपण काय करायचं? ऑनलाईन त्या 2 तासांव्यतिरिक्त आपल्या वेळेचं छान नियोजन करायचं, छान छान गोष्टी करायच्या. तसंच ही जी तुमच्यासारखी लहान मुलं आहेत यांनी सुद्धा काही ठरवलेलं आहे. वेळेचं नियोजन, आयुष्यातल्या प्रत्येक घटकेचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पुढल्या वेळेला काय वाढून ठेवलेलं आहे हे कोणालाही माहिती नसतं. आपण ते सांगू शकत नाही. त्यामुळे या मुलांकडून, या या महान आत्म्यांकडून आपण हेच, या देवांकडून आपण हेच धडे घेऊ शकतो आणि म्हणूनच आपण या गोष्टी बघतो. तर भारतभर फिरून भागवत धर्माची पताका सगळीकडे रोवायची, देवाचा सगळीकडे गजर, नामघोष आणि सोपा भक्तीचा मार्ग सगळ्यांना सांगायचा, असं या भावंडांनी ठरवलं. सगळ्यांना तयार केलं आणि आता दिंडीला सुरुवात झाली. बैलगाड्या तयार झाल्या आणि त्यावेळेला नामदेव सगळ्या संत मंडळींना एकत्र करून म्हणाले की मला एक छोटासा बदल सुचवायचा आहे. आणि सगळ्यांचे कान नामदेवांकडे लागले की कुठला बदल, नेमकं काय सांगायचं आहे यांना, म्हणून भावंडंसुद्धा त्यांच्याकडे बघायला लागली. ते म्हणाले की ज्या भावंडांनी ही आपल्याला तीर्थयात्रा सुचवलेली आहे, या भावंडांच्या आजोळी, आपण त्यांचं जे गाव आहे त्यांच्या आजी आजोबांचं आपेगावला, या ठिकाणाहून ही यात्रा, तीर्थयात्रा सुरू करूया. तिथे आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊ, कारण तिथे त्यांच्या आजी यांना गहिनीनाथांनी जो आशीर्वाद दिला होता तो प्रसंग आहे. शिवाय त्यांच्या आजोबांना अनुग्रह दिला होता गोरक्षनाथांनी, म्हणजे नवनाथ आहेत.
वेगवेगळे, ज्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन कधीतरी गोष्टी बघणारच आहोत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यांनी सुद्धा समाजामध्ये चांगल्या गोष्टी, लोकांच्या मनामध्ये भक्ती मार्ग पसरवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आणि त्याबद्दलच्या कथासुद्धा, गोष्टीसुद्धा खूप सुरस आहेत आणि त्या कधीतरी सांगण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर का आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला आवडणार आहेत. आपण ही सिरीज घेतो कारण जेणेकरून संपूर्ण आयुष्यपट त्या संतांचा तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला समजेल की संत ज्ञानेश्वर कोण होते, निवृत्तीनाथ कोण होते, नामदेव कोण होते, मुक्ताबाई कोण होती, सोपानदेव कोण होते. कारण हे प्रत्येक वेळेला तुम्हाला अभ्यासायला असेलच असं नाही ना. आपण संतांचे अभंग ऐकतो, ते वाचतो, त्यांचा अभ्यास करतो, पण त्यांच्या चरित्राबद्दल खूप कमी बघितलं जातं, खूप कमी बोललं जातं. म्हणून या गोष्टींचा समावेश मी संतांच्या गोष्टी यासाठीच केलेला आहे. तर या भावंडांच्या आपण आपेगावहून तीर्थयात्रेला जावं आणि त्या सगळ्या स्थळांची आपण तिथे भेट घेऊ, त्या जागेला भेट देऊ आणि मगच आपण पुढच्या मार्गाला लागूया. आणि सगळ्यांना अतिशय हा निर्णय आवडला, सगळ्यांनी संमती दर्शवलेली आहे आणि भावंड तर खूपच खुश होती ही सगळी, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, की अरे आपल्या गावी आपल्याला जायला मिळणार आहे, जिकडे आपले आईवडील होते, आपले आजी आजोबा होते, त्या ठिकाणी म्हणजे सगळी जी वडिलांची त्यांची जागा होती, सगळं जे काही होतं ते त्यांनी दान करून टाकलेलं होतं. तिथे येणाऱ्या लोकांना जे दर्शनाला येतील, वेगवेगळ्या कारणासाठी येतील, त्या लोकांनी तिथे राहावं, त्यांच्या वेगवेगळ्या सोयीसुविधा केल्या जाव्यात, यासाठी जो वडिलोपार्जित वाडा होता, जमिनी होत्या, त्या सगळ्या त्यांनी या लोकांसाठी, भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी त्यांच्याकडे बहाल केलेली आहे. बघा, कुठलाही मोह नाही. हे माझं आहे, मला हे हवं आहे, आता मला ते हवं आहे, ह्या सततच्या इच्छा या मुलांकडे नव्हत्याच. आपण जसं आईवडिलांकडे सतत मागत असतो, आता मला हे पाहिजे, आता मला हे पुस्तक हवं, हे कपडे हवेत, हे खेळणं हवं, हा कुठलाही मोह या मुलांकडे नव्हता बरं का मुलांनो. आणि हे आपण अक्षरशः या गोष्टींमधून शिकण्यासारखं आहे. तर तिथे सगळेजण आपेगावला जायला निघतात आणि सगळेजण खुश असतात. आपेगावच्या वेशीवरती तिथे आधीच निरोप पाठवला जातो आणि सगळे तिथे जे गावकरी असतात आपेगाव या ठिकाणी, तिथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात, हजर असतात. सगळ्यांचं पाद्यपूजन केलं जातं. पाद्यपूजन करणं ही आपली एक संस्कृती आहे की जेव्हा असे महान आत्मे, महान संत, साधू आपल्याकडे येतात त्यावेळी आपण त्यांचे पाय पाण्याने धुतो आणि त्यानंतर वेशीच्या आत घेतलं जातं. खरं तर हे असं परंपरा आणि संस्कृतींना एक वेगळं रूप आहे बरं का. जसं आपण श्यामची आईमध्ये बघितलं होतं की कोणीतरी गेल्यावर आपण काही दिवस पाळतो किंवा आंघोळ करतो, कारण ती व्यक्ती ज्या गोष्टीने गेली आहे त्याचा कुठलाही संसर्ग दुसऱ्या कोणाला होऊ नये ही काळजी खरं त्याच्या पाठीमागे असते. तसंच कुठल्या दुसऱ्या गावाहून आलेले हे जे लोक आहेत, यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणाहून प्रवास केलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं. आता बघा, जो आता कालावधी, जो कालखंड सुरू आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या अनेक गंभीर प्रसंगांना तोंड देतोय, त्याच्यामध्ये घरी आलो की आपण हातपाय स्वच्छ आंघोळ करतो, जेणेकरून बाहेरून आणलेले जीव जंतू हे सगळे आपण तिकडे नष्ट करतो. त्या पद्धतीचंच हे कुठेतरी विज्ञान म्हणू शकतो आपण, की पाद्यपूजन केलं जातं आणि तिथे जिथून आपण जे काही आणलेलं आहे ते तिथे वेशीवरती सोडून देऊन तुम्ही आतमध्ये प्रवेश करा, असं कुठेतरी ते एक प्रकारचं सूचक ती गोष्ट आहे जी केली जाते. तर ती तुम्ही लक्षात ठेवा. फक्त याच्यातनं सांगितलेली आहे ती. पंचारतींनी त्यांना ओवाळण्यात येतं, म्हणजे त्यांचा मान सन्मान केला जातो आणि मग त्यांना सगळ्यांना वाजत गाजत मिरवणूक काढून, जे पाटील बाबा आहेत त्या आपेगावचे, ज्यांच्या सगळं सुपूर्द करून ही भावंडं गेलेली असतात, ते त्यांना घरी घेऊन येतात. म्हणजे नदीवर जाऊन त्याच्यानंतर ही भावंडं जी आहेत ती आपले स्नान करून घेतात, आंघोळ करून घेतात आणि विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये येतात. विठ्ठल रखुमाईचं ते मंदिर बघून सगळी भावंडं अक्षरशः खुश होऊन जातात, कारण त्यांचा जो वाडा असतो त्या वाड्यालाच त्यांनी विठ्ठल रखुमाईचं मंदिर बनवलेलं असतं. पाठीमागच्या बाजूला येणाऱ्या लोकांसाठी, दर्शनाला येणाऱ्या लांबून लांबून लोकांसाठी एक धर्मशाळा बनवलेली असते. जसं त्या भावंडांनी सांगितलेलं असतं त्याच पद्धतीने तिथे सगळ्या गोष्टी होतात.
गाभाऱ्यामध्ये त्यांचं जे पारंपरिक देव्हारा असतो, देव असतात, ते सगळे तिथे गाभाऱ्यात ठेवले जातात. विठ्ठल रखुमाईच्या पूजेसोबतच त्या गाभाऱ्यातल्या देवांची सुद्धा जेणेकरून पूजा होत असते. असं सगळं सोयीस्कर आणि खूप छान तिथलं वातावरण असतं. सगळं काही भावंड व्यवस्थित बघत असतात. तुम्ही नाही का गावी गेलात की तुमच्या काही आठवणी असतात. गावावरून इथे आलात की परत आपलं घर असं न्याहाळत असतो आपण. त्याच पद्धतीने ही मुलं ते सगळं बघत असतात. अतिशय सुबक अशा त्या मूर्ती असतात. जसं पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्ती आहेत, तशाच अगदी या मूर्ती इथे बसवलेल्या असतात. आणि मग हे फिरत असताना त्यांना छानपैकी सगळं वातावरण आजूबाजूचं दिसत असतं. मोठा वाडा असल्यामुळे छान अगदी प्रशस्त सभामंडप, गाभारा हे सगळं खूप मोठं असतं. हे सगळं बघून त्या मुलांना अतिशय आनंद होतो. त्या वाड्यामध्येच विहीर असते. सगळ्या सोयीसुविधा तिथे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी पाटील बाबा आणि त्या लोकांनी जसं भावंडांनी सांगितलेलं असतं तशा करून ठेवलेल्या असतात. आणि त्या मंदिरामध्ये सतत एक एकतारी वादक असतो. म्हणजे ते एक एकतारी हे एक वाद्य आहे, तंबोऱ्यासारखं किंवा असं असणारं. आपण जी वीणा म्हणतो की मिनी वीणा, सतार, त्या पद्धतीने ते एकतारी वादक सतत तो नादघोष तिथल्या वातावरणामध्ये करत असतो. त्या वाद्यांमुळे आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होत असते बरं का मुलांनो. घरी तुम्ही तुमच्या आवडीची सगळी ढिंच्याक गाणी ऐकाच, पण वेगवेगळे श्लोक ऐका, वेगवेगळी वाद्य ऐका. त्यामुळे मनाला एक प्रकारे शांतता येत असते. आणि कठीण प्रसंगात सुद्धा आपण यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला हे संगीत, हे वाद्य, या गोष्टी आपल्याला कुठेतरी सांगत असतात. नाहीतर आपण बेजार झालेलो असतो अनेक गोष्टींनी. किती अभ्यास, यावर्षी परीक्षा नाही आहे तुम्हाला, पुन्हा रोजचा घरचा अभ्यास वगैरे या गोष्टी कोणी तपासणारं नाही आहेत. त्यामुळे तो सगळा ससेमिरा नसताना आता आपण स्वतःला समृद्ध बनवण्यासाठी, जास्तीत जास्त स्ट्रॉंग, पोषक बनवण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व काय काय करता येईल याकडे नक्की लक्ष द्या. तर हा एकतारी वादक तिथे सतत असतो. त्यामुळे ते वातावरण त्या वाद्याच्या आवाजाने, संगीताने अगदी प्रसन्न असं ते सगळं वातावरण असतं. आणि या वातावरणामध्ये जेव्हा हे सगळेजण सभामंडपामध्ये बसतात तेव्हा नामदेव सगळ्या लोकांना म्हणतात की बघा मंडळी, कसा योगायोग आहे की हे विठ्ठल आणि रखुमाई यांचं मंदिर आहे. आणि इथे सगळ्यात मोठा योगायोग असा आहे की या भावंडांच्या आईवडिलांचं नाव सुद्धा विठ्ठल आणि रखुमाईच होतं. विठ्ठल आणि रुक्मिणीच होतं. तर हा केवढा मोठा योगायोग आहे की त्यांच्या एका दृष्टीने विठ्ठल रखुमाईचं तर मंदिर आहेच, पण त्यांच्या आईवडिलांच्या आठवणीमध्ये बांधलेलं सुद्धा हे मंदिर आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि सगळ्यांना ते ऐकून एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी मिळते, नामदेवांनी दिलेली असते. त्या भावंडांना सुद्धा खूप आनंद होतो हे सगळं बघितल्यावरती. आणि भजन कीर्तनाचा त्यानंतर कार्यक्रम होतो. सगळी संत मंडळी भजन कीर्तन यांनी सगळं वातावरण दुमदुमून टाकतात. भावंड आपेगावला आलेली आहेत म्हणताना दुरून दुरून वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावामधून लोक तिथे येतात त्या भजन कीर्तनाचा, त्यांच्या संगतीचा लाभ घेण्यासाठी. बघा, आयुष्यामध्ये चांगली संगत ही नेहमी खूप चांगली आहे, खूप एक चांगली गोष्ट असते. आपण हे श्लोक फक्त ऐकतो चित्रपटापुरते किंवा याच्यामधून, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. म्हणजे सतत आपल्याला चांगल्या गोष्टींचा संग घडला पाहिजे आणि चांगली वाक्य आपल्या कानावर पडली पाहिजे, जेणेकरून आपला उत्कर्ष होईल, आपली प्रगती होईल, आपलं व्यक्तिमत्व सगळ्यांना सुखावह होईल. तर अशा पद्धतीने यांच्या सहवासासाठी लोक लांबून लांबून येतात. आणि मग इथे त्या संपूर्ण गावाला एक प्रकारे जत्रेचं स्वरूप येतं. लोक यांना भेटण्यासाठी, बघण्यासाठी जमलेले असतात. आणि अशा पद्धतीने 2 दिवस पाटील बाबांच्या आग्रहासाठी या मुलांना इथे मुक्कामासाठी राहायला लागतं. 2 दिवस आपेगावचा सगळा पाहुणचार घेऊन ही मुलं जी असतात ही पुढच्या मार्गाला लागतात. आणि त्यांचा पुढचा प्रवास असतो पैठण या गावचा, जिथे ही मुलं शुद्धीपत्र घेण्यासाठी आलेली असतात. त्या लोकांचा सगळा अनुभव त्यांच्या पाठीशी असतो. खूप साऱ्या आठवणी असतात पैठणच्या त्यांच्याकडे. आणि अशा पैठण या ठिकाणी जात असताना, तिथून निघताना त्या लोकांना अक्षरशः ही भावंडं जायला नको असतात असं वातावरण आपण बघितलं होतं मागे.
तर या सगळ्या लोकांना पैठणच्या पाटील बाबांनी एक घोडेस्वार पाठवलेला असतो की ही भावंडं पैठणला यायला निघालेली आहेत आणि सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. अक्षरशः कधी एकदा या भावंडांचं बोलणं ऐकतोय, त्यांची भेट होते, त्यांचं दर्शन होतंय असं सगळ्यांना वाटतं. तिथे आल्यावर सुद्धा त्यांचा यथोचित पाहुणचार होतो. पाहुणचार करणं ही आपली एक संस्कृती आहे बरं का. आपण आदर देणं, आपल्याकडे येणाऱ्या लोकांना मान सन्मान देणं, त्यांच्यासाठी प्रेम दाखवणं हे खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये. कारण हेच जे क्षण असतात हे कायमचे लक्षात राहणारे असतात. आपल्याला वाईट क्षणांकडे कधीही जायचं नसेल तर आपण चांगल्या क्षणांची सोबत ही धरलीच पाहिजे, हे कुठेतरी आपले संस्कार किंवा ही संस्कृती परंपरा आपल्याला सांगत असते. आणि त्यांना भेटण्यासाठी सगळेजण धर्मपीठ जिथे त्यांनी शुद्धीपत्र मिळालेलं असतं तिथले सगळे धर्मपंडित ब्रह्मवृंद सगळे असे सज्ज झालेले असतात की आनंदित झालेले असतात की आता या भावंडांचं इतक्या दिवसांनी आपल्याला दर्शन होणार आहे म्हणताना सगळे तिथे आलेले असतात त्यांच्या दर्शनासाठी. उत्साहाने सगळे तयारी करत असतात. आणि आपेगावहून जसे हे सगळेजण निघतात तसे निवृत्तीनाथ एक 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 आठवणी सोबतच्या संतांना मंडळींना जे जे कोणी या यात्रेमध्ये सहभागी होतात त्या सगळ्यांना सांगत असतात की कशा यांच्या सगळ्या आठवणी होत्या की हरिपंत जे होते त्यांच्या घरी त्यांच्या पितरांना कसं ज्ञानेश्वरांनी पाचारण केलं होतं. प्रत्यक्ष त्यांची पितरं स्वर्गामधून उतरली होती ते जेवण्यासाठी आणि त्यांनी सगळा तो आनंद घेतला. तिथे महिष राजाच्या मुखातून कसे वेद प्रकटले होते आणि सगळेजण कसे खुश झाले होते की तो एक वेगळा सोहळा होता की एका प्राण्याने वेद म्हणणं आणि या ब्रह्मतत्वामध्ये सगळेजण सारखे आहेत. कुणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सगळे प्राणी सगळ्यांना देवानी एकसारखं दिलेलं आहे. फक्त त्याचा जो काही एक ठराव असतो की कोणी कसं किती पुढे जावं, कसा वापर करावा त्यावर हे सगळं ठरतं. आणि माणसाला तर बुद्धिमत्ताच दिलेली आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही. तर संत ज्ञानेश्वरांनी महिष राजाच्या मुखी वेद कसे प्रकटवले होते हे सगळं सांगण्यात येतं. त्यानंतर मग ब्रह्मवृंदानी त्याच्या आधी शुद्धीपत्र देण्याच्या आधी कशी कुचेष्टा केलेली होती या भावंडांची. नंतर त्यांनीच हे महिषराजाचं सगळं कर्तव्य केलेलं पाहिल्यावरती सगळेजण कसे नतमस्तक झाले होते. ते गोदावरी तीरावरती नंतर कशी कीर्तनं झाली होती, त्यांचं प्रचंड भव्य असं सगळं सत्कार करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी अशा एका पाठोपाठ एक आठवतात आणि त्या सगळ्या संतांना निवृत्तीनाथ एका पाठोपाठ एक सांगत सुद्धा असतात आणि सगळ्यांच्या कान कान ते ऐकून सगळे प्रसंग असे धन्य आणि तृप्त होत असतात की अरे ह्या भावंडांबरोबर ह्या सगळ्या अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या आणि सगळे प्रत्यक्ष साक्षीदार लोक तिथे त्यांना भेटत असतात. म्हणजे पैठण गावचा इतिहास सुद्धा सांगितला जात असतो आणि तिथल्या धर्मपीठातच त्यांच्या वडिलांनी विठ्ठलपंतांनी 12 वर्ष विद्याभ्यास केलेला असतो, वेदांचा अभ्यास केलेला असतो. सगळं आयुष्य तिथे घालवलेलं असतं. तिथले राजे महाराजे कोण कोण होऊन गेले, परत तिथले प्रजाजन कशा पद्धतीने सुखी होते हे सगळं निवृत्तीनाथ या प्रवासामध्ये आलेल्या संत मंडळींना सांगत असतात. बघा आपण प्रवासात असताना किंवा प्रवासाहून आल्यावर काय काय घडलं, मी हे बघितलं मग ते बघितलं मग त्या ठिकाणचं हे महात्म्य आहे किंवा हे वैशिष्ट्य आहे, मी तिथे या गोष्टी बघितल्या, मग आम्हाला कशी माहिती दिली गेली हे आपण वर्णन करतो की नाही. तशाच पद्धतीने निवृत्तीनाथ सोबत असलेल्या सगळ्यांना हे वर्णन सांगत असतात आणि सगळ्यांना खूप हे सगळं ऐकून समाधान वाटत असतं. त्यामुळे सगळ्यांना आनंद असतो की भारतवर्षामधलं सगळ्यात मोठं धर्मपीठ हे पैठणला आहे आणि तिथे आपण चाललो आहोत. एक ऐतिहासिक शहर बघायला मिळणार आहे म्हणून सगळ्यांचा आनंद असतो मनामध्ये. एक प्रकारे त्यांच्या वेशीवरती स्वागत केलं जातं, खूप मोठं स्वागत केलं जातं. मिरवणुकीने तिथे त्यांच्या आजोबांच्या वाड्यामध्ये त्यांना आणलं जातं आणि आजोबांचा वाडासुद्धा खूप मोठा असतो, प्रचंड मोठा वाडा असतो. सगळ्यांची सोय होईल असं तिथे सगळं वातावरण असतं म्हणजे आधीच कळवलेलं असल्यामुळे. आणि जेव्हा ते श्राद्ध विधी करायचा होता, मागच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं होतं की तिथे ते थांबणार होते आणि श्राद्ध विधी होणार होता, तेव्हा ज्या पुरोहितांनी नकार दिला होता की ही संन्यासाची पोरं तुमच्याकडे उतरली आहेत, आम्ही मग तुमच्याकडे श्राद्ध करण्यासाठी येणार नाही. आणि तेव्हा ज्ञानेश्वरांनी सगळं केलेलं असतं
तेच पुरोहित तिथे येतात, त्यांची सगळी तयारी करतात, सगळी लगबग चालू असते, सगळी त्यांची सेवा तिथे त्या सगळ्या संत मंडळींची या पुरोहितांकडनं केली जात असते. सगळं पैठण जे असतं ते सगळं दाखवण्याचं काम हेच पुरोहित करत असतात. आणि भावंड घरी असतात. सगळी संत मंडळी भ्रमंती करत असली, पैठण फिरत असले तरी. आणि कारण कृष्णाजीराव आणि मथुराबाई त्यांचे आजी आजोबा जे असतात त्यांची दृष्टी आता अधू झालेली असते, वय झालेलं असतं, त्यांना भजन कीर्तनं ऐकवली जात असतात, ज्ञानेश्वरीचं वाचन होतं, ज्ञानेश्वरांनीच लिहिलेल्या अमृतानुभव या ग्रंथाचं वाचन होतं. आणि मग निवृत्तीनाथ महाभारताचे प्रसंग सगळ्यांना सांगण्यासाठी अंगणामध्ये येतात. सगळी कृष्णाजी पंत, मथुराबाई त्यांची आजी आजोबा समोर बसतात आणि प्रत्यक्ष श्रीकृष्ण जणू आपल्याला भगवद्गीता सांगतोय किंवा रणांगणावरची युद्धाच्या कथा सांगतोय की काय, असं सगळ्यांना वाटतं. दर्शनासाठी येणारे सगळे अंगणात बसतात, सगळं अंगण भरून जातं आणि रसाळ वाणीने मंत्रमुग्ध होऊन सगळे लोक त्यामध्ये तल्लीन होत असतात. अगदी कृष्णाजी पंतांना हे सगळं दृश्य बघून, ते ऐकून कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आणि जसं आपेगावला एक जत्रेचं स्वरूप आलेलं असतं, तसंच जिथे ही भावंड ही तीर्थयात्रा घेऊन जातात तिथे सगळीकडे एक प्रकारे यात्रेचं रूप आलेलं असतं. लोक लांबून लांबून या सगळ्या संतांना, या सगळ्यांना बघण्यासाठी भावंडांना येतात. कारण इतर वेळी काय होतं की जेव्हा आपण वारी घेऊन जातो तेव्हा पंढरपुरातच दर्शन होतं आणि तिथे एवढी गर्दी असते की यांना लांबून बघायला लागतं. जसं बघा ना, कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्या इथे आली आणि आपल्याला त्यांना भेटायला जायचं असेल तर तिथे गर्दीमध्ये ती लांबूनच दिसतात. पण कधीतरी असा योग आला की त्यांना जवळून बघता येईल, तर तो एक वेगळा आणि असा अवर्णनीय असा सोहळा असतो. तसंच हे सुद्धा वातावरण असतं काहीसं. सगळेजण त्यांच्या याचा आनंद घेत असतात, सगळे भाविक भक्त सगळे तिथे आलेले असतात आणि खूप गर्दी झालेली असते. त्यांना बघतात, दर्शन घेतात. आणि आता याच्या पुढे ही सगळी भावंडं जी असतात मुलांनो, पुढचा मार्ग ठरवलेला असतो, तो म्हणजे नेवासे या ठिकाणी जाण्याचा. आणि नेवासे या ठिकाणी जात असताना सुद्धा पुन्हा पैठण सोडताना तोच अनुभव त्यांना येतो जो मागच्या वेळी आला होता, की प्रेमभराने सगळं वातावरण भरून गेलेलं असतं आणि या भावंडांनी इथून जाऊच नये इतका मोह सगळ्यांच्या मनामध्ये पडतो आणि या भावंडांना निरोप देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. पण ही तीर्थयात्रा आहे, आम्हाला पुढे गेलं पाहिजे, अनेक लोकांना या भक्तिमार्गामध्ये आणायचं आहे, हे त्यांनी एक उद्दिष्ट ठरवलेलं असतं. आणि त्याप्रमाणे सगळ्या संतांच्या मांदियाळीला या पैठणवासियांनी निरोप दिलेला असतो. अगदी अश्रुपूर्ण हृदयाने म्हणू आपण किंवा नयनांनी, नेत्रांनी, डोळ्यांनी म्हणूया. आपल्याला बघा, एखादी व्यक्ती जायला नको असेल तर आपण डोळे कसे भरून येतात ती व्यक्ती गावी जाताना किंवा कुठेतरी जाताना, तसंच इथे वातावरण काहीसं झालेलं असतं. तर मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सुद्धा आपली ध्येय, उद्दिष्ट ही नेहमी ठरवली पाहिजेत, निश्चित केली पाहिजेत. या वातावरणामध्ये आपण फक्त स्वतःला हतबल मानून असंच बसून चालणार नाही. तर इथे आपल्याला स्वतःला माहीत पाहिजे की आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे. जर आपली मोठी मंडळी चुकत असतील घरातली, तर त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे की असं करू नका, हे करणं चुकीचं आहे, यामधून आपला घात होऊ शकतो. आपल्याला या वातावरणातून पुढे जायचं आहे, सगळ्यांनी एकत्र जायचं आहे, या वातावरणाला संपवायचं आहे. कुठेतरी जे चुकीचं, गढूळलेलं, सगळ्यात जंतुमय झालेलं हे सगळं निघून जाऊ दे. पण आपण संयम सोडून जर का असे बाहेर पडलो, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता की आता अरे कंटाळा आलाय, कंटाळा आलाय, सगळ्यांना कंटाळा आलाय या वातावरणाचा, पण तरीसुद्धा माणसाकडे आपली ध्येय निश्चिती करण्याचं एक स्वातंत्र्य असतं आणि त्यातून आपण प्रत्येक संकटातून वाचू शकतो, स्वतःला बाहेर काढू शकतो आणि ते सामर्थ्य आपल्यामध्ये असतं. आणि ह्या गोष्टीच आपल्याला हे सामर्थ्य देतात आणि योग्य मार्गदर्शन करत असतात बरं का. आजची गोष्ट आवडली असेल, आजचा प्रसंग आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींनाही जरूर जरूर पाठवा. कारण आता या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या प्रसंगांची आपल्या मुलांना, जी छोटी छोटी मुलं घरामध्ये बसलेली आहेत बाहेरच्या वातावरणाला दडपून, खूप गरज आहे डोक्याला आणि मनाला या सगळ्या खाद्याची. तर तुमच्या मित्रमंडळींना ही गोष्ट नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा याचा लाभ घेऊ द्या
आनंद घेऊ द्या आणि स्वतःला काही गोष्टी शिकवू द्या. पुढल्या शनिवारी अशीच सुंदर गोष्ट आणि प्रसंग घेऊन तुम्हाला मी भेटणार आहे. तोपर्यंत टाटा, काळजी घ्या आणि माधवी राणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून चांगल्या चांगल्या गोष्टी नक्की बघा. भेटूया पुढल्या शनिवारी. तोपर्यंत टाटा. गोष्टी पंचतंत्रातल्या, गोष्टी रामायण महाभारतातल्या, गोष्टी आजी आजोबांच्या, गोष्टी देवांच्या आणि संतांच्या, गोष्टी सणांच्या, गोष्टी ऐकायला आवडणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोष्टींचा सिलसिला आणि मजेदार किस्से हे सदर. तेव्हा ऐकायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा माधवी राणे हे यूट्यूब चॅनल.